नमस्कार विद्यार्थी मित्रो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण आज 17/5/2023 रोजी झालेला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वारणगाव SRPF पेपर हा पाहणार आहोत। या पेपरमध्ये आपण जी के व मराठी व्याकरणचे प्रश्न कव्हर करणार आहोत। प्रश्न पाहू। प्रश्न, खालीलपैकी कोठे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे? उत्तर आहे ऑप्शन ड, वारणगाव या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना हा आहे। पुढील प्रश्न, ब्रिटनच्या जोखडाखालून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होम रूल चळवळ प्रथम डॅशमध्ये सुरू झाली। उत्तर आहे ऑप्शन ब, आयर्लंड या देशामध्ये सुरू झाली। तर ही चळवळ भारतामध्ये लोकमान्य टिळकांनी आणि जा बेजंट यांनी 1916 मध्ये सुरू केली। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ब्रिटनमध्ये हाय कमिशन फॉर इंडिया या अधिकारपदाची नियुक्ती झाली? उत्तर आहे ऑप्शन क, 1919चा कायदा। तर 1992चा कायदा हा भारतीय परिषद कायदा आहे। तसेच 1909चा कायदा हा मार्लो मिंटो सुधारणा कायदा आहे आणि 1935चा कायदा हा भारत सरकार कायदा आहे। पुढील प्रश्न, लाल रक्तपेशी म्हणजेच RBCच्या निर्मितीस काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन ब, इरिथ्रोपोएसिस। पुढील प्रश्न, कार्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि डॅशच्या अणूपासून बनतात। उत्तर आहे ऑप्शन ब, हायड्रोजन। पुढील प्रश्न, निकोटिनामाइड हे रासायनिक नाव डॅश जीवनसत्वाचे आहे। उत्तर आहे ऑप्शन क, जीवनसत्व B3 चे नाव आहे। तसेच जीवनसत्व B1 चे नाव आहे थायमिन, जीवनसत्व C चे नाव आहे ऑस्कॉर्बिक ॲसिड आणि जीवनसत्व E चे नाव आहे टेकोकॅरॉल। पुढील प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? उत्तर आहे ऑप्शन बी, एडवर्ड जेनर यांनी देवी लसीचा शोध हा लावला। तसेच लुई पाश्चर यांनी रेबीज लसीचा शोध लावला आहे आणि अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या लसीचा शोध लावला आहे। तसेच सेल्समन वॅक्समन यांनी स्ट्रेप्टोमायसिन नावाचे TB वरील औषधे शोधलेले आहे। पुढील प्रश्न, डॅश हा इस्रोने तयार केलेला स्त्रीरूपी रोबोट आहे जो गगनयान मिशनसाठी बनवण्यात आला आहे। उत्तर आहे ऑप्शन अ, व्योममित्र। तर इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 साली झाली व संस्थापक विक्रम साराभाई हे होते। तर सध्याचे अध्यक्ष आहेत S सोमनाथ। प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शिखराला द ग्रेट ब्लॅक वन या पर्यायी नावाने सुद्धा ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन ब, मकालू। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीला कोरमंडल किनारा म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन क, तमिळनाडूची किनारपट्टीला कोरमंडल किनारा म्हणून ओळखले जाते। तसेच ओडिशा किनारपट्टीला उत्कल किनारपट्टी, महाराष्ट्र किनारपट्टीला कोकण किनारपट्टी आणि केरळ किनारपट्टीला मलबार किनारपट्टी या नावाने ओळखले जाते। पुढील प्रश्न, घोडसगाव, चांदोर, हस्ती शिरसोली या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे ऑप्शन क, जळगाव जिल्ह्यात आहेत। पुढील प्रश्न, कात डॅश झाडापासून मिळवतात? उत्तर आहे ऑप्शन ड, खैर या झाडापासून कात ही मिळवतात। पुढील प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 1949 साली डॅश यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। उत्तर आहे ऑप्शन क, PC महालनेबिस। पुढील प्रश्न, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम डॅश साली पूर्ण देशभरात लागू करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन अ, 1980 साली एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला। पुढील प्रश्न, कोणत्या साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचे राष्ट्रीयकरण झाले? उत्तर आहे ऑप्शन क, 1949 साली RBI बँकेचे राष्ट्रीयकरण झाले। तर RBIचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। स्थापना 1 एप्रिल 1935
अध्यक्ष आहेत संजय मल्होत्रा व संजय मल्होत्रा हे 26वे अध्यक्ष हे आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये घटनेतील भाग 7 वगळण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन ब 7वी घटनादुरुस्ती 1956 अन्वये घटनेतील भाग 7 हा वगळण्यात आला. तसेच 42वी घटनादुरुस्ती 1976 हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते. यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांचे म्हणजेच आत समाविष्ट करण्यात आले. तसेच 74वी घटनादुरुस्ती 1992 या घटनादुरुस्तीने भाग 9A समावेश करण्यात आला. आणि पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे ही तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन ब आयरिश घटना. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते? उत्तर आहे ऑप्शन क श्री प्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल हे होते. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा भाग 8 कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन अ केंद्रशासित प्रदेश. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? उत्तर आहे ऑप्शन क केरळ या राज्यामध्ये विधान परिषद नाही. तर कोणकोणत्या राज्यात विधान परिषद आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यांमध्ये म्हणजेच या 6 राज्यांमध्ये विधान परिषद ही आहे. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन ब सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. तर सम्राट चौधरी यांच्या पूर्वी नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होते. पुढील प्रश्न, सराव दस्तालिक कोणत्या 2 देशांमधील लष्करी सराव आहे? उत्तर आहे ऑप्शन ब भारत उझबेकिस्तान. पुढील प्रश्न, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे यजमानपद कोणत्या राज्याकडे होते? उत्तर आहे ऑप्शन ड छत्तीसगड. पुढील प्रश्न, पंचगंगा तिरी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? उत्तर आहे ऑप्शन ब डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे आहे. पुढील प्रश्न, नुकतेच सी.डी. गोपीनाथ यांचे चेन्नई येथे क्वाच्या 96व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे ऑप्शन ब क्रिकेट क्षेत्राशी संबंधित होते. पुढील प्रश्न, प, फ, ब, भ, म वर्णाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ड ओष्ठे वर्ण. पुढील प्रश्न, वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क अव्ययसाधित विशेषण. पुढील प्रश्न, वाचन हा माणसाचा पहिला मित्र या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन अ भाववाचक नाम. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात? उत्तर आहे ऑप्शन अ सप्तमी. पुढील प्रश्न, विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते? उत्तर आहे ऑप्शन अ विधात्री. पुढील प्रश्न, येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून नयन पुसे, अलंकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ब व्याजोक्ती. पुढील प्रश्न, फुलांनो या शब्दात असणारी विभक्ती ओळखा. उत्तर आहे ऑप्शन अ संबोधन. पुढील प्रश्न, दोन्ही भाऊ पाची पांडव यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क साकल्यवाचक. पुढील प्रश्न, गुरुजी रागावलेले दिसतात या वाक्यातील रागावलेला या शब्दाचे कार्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन ड पूरक. पुढील प्रश्न, आज दिवसभर सारखे गडगडले या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ब भावकर्तृक क्रियापद. पुढील प्रश्न, पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही या वाक्यातील उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ड न्यूनतम बोधक उभयनवी अव्यय. पुढील प्रश्न, पण मन भेट स्वस्थ राहीना
या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ड व्यर्थ उद्गारवाचक. पुढील प्रश्न, तू मला कळवायचे होतेस या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क कर्तृभाव संकर प्रयोग. पुढील प्रश्न, शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. वरील काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ब उपपद तत्पुरुष समास. पुढील प्रश्न, मधून मधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन अ पूर्णाभ्यस्त शब्द. पुढील प्रश्न, शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला वाक्याचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ब केवल वाक्य. पुढील प्रश्न, असावा सुंदर स्वप्नातील बंगला या वाक्यातील क्रियापदाचा अर्थावरून कोणता अर्थ सूचित होतो. उत्तर आहे ऑप्शन अ विद्यार्थी. पुढील प्रश्न, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण डॅश डॅशचे कार्य करते. उत्तर आहे ऑप्शन क आधारपूरक. पुढील प्रश्न, त त ज ग ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत. उत्तर आहे ऑप्शन क इंद्र वज्र. पुढील प्रश्न, षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते. उत्तर आहे ऑप्शन ब चे च्या ची हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर ऊन हे पंचमी, तई आहे सप्तमी, तसेच सला नाते हे द्वितीया व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ब मतितार्थ. पुढील प्रश्न, षण्मासिक म्हणजे 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ड अंजली वीज. तर वीजच्या ठिकाणी ओंजळ यायला पाहिजे होते, त्यामुळे ड हे चुकीचे आहे. पुढील प्रश्न, अनुभूती प्रत्यय प्रचिती प्रत्यंतर या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन क अनुध्वनी. पुढील प्रश्न, शुचिभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन अ अपवित्र. तर हा होता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वारणगाव पेपर. तसेच इतर काही जिल्ह्यांचे पेपर राहिलेले आहेत, आपण ते येत्या काही दिवसातच व्हिडिओ अपलोड करणार आहोत.